पब्लिक, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या चॅनलवरती पारस ब्लॉग्समध्ये. आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या बाप्पाच्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर याच्या आधीचे तुम्ही ब्लॉग्स बघितले ते पूर्ण होते बाप्पावरती, आणि हा पण आपला ब्लॉग असणार आहे बाप्पावरतीच. खरं म्हणजे हा ब्लॉग बनवताना मला स्वतःला खूप भरून आलं आहे, कारण की गेले 11 दिवस आपण बाप्पाचे ब्लॉग्स बनवतोय. म्हणजे बाप्पाचे ब्लॉग्स म्हणजे सगळ्या मंडपात जातोय, म्हणजे सगळ्या मंडळामध्ये जातोय, सगळ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो, आपण बाप्पाचे आशीर्वाद घेतोय. आणि आजच तो दिवस आला आहे की बाप्पाला निरोप द्यायचा. लहान छोट्याशा मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत किंवा ताईपर्यंत सर्वांपर्यंत बाप्पाचा चेहरा बघितल्यावर जो प्रसन्नता येते, आणि बाप्पा जेव्हा निघतात तेव्हा एवढं भरून येतं सर्वांनाच. तर काय करणार, बाप्पा जसे आले तसं बाप्पाला जावं सुद्धा लागणार. तर आपला हा जो ब्लॉग असणार आहे तो असणार आहे विसर्जनाचा ब्लॉग. तर आपण म्हणजे शहापूरमधले जेवढे पण मंडळ आहेत ते मला जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल की बाप्पाचे विसर्जन कसे होतात. प्रत्येक मंडळाने त्यांच्याकडून किती चांगला प्रयत्न केला बाप्पाला निरोप द्यायचा. आपण जाऊया आता खाली आणि भेटूया डायरेक्ट खाली गेल्यावर. उंदीर मामा की
तर इकडे जे तुम्ही पाहताय ना तो आहे आपला बाप्पा आणि तुम्ही याच्या पुढे जे पाहताय ना जो आपला छोटा बाप्पा आहे ना तो बाप्पा आपल्या इथेच विसर्जन होणार आहे भारांगी नदीवरती. हे बघा इकडेच बाप्पाचं विसर्जन होणार आहे खाली आणि जी मोठी मूर्ती आहे ना ती आपण नेणार आहोत आपल्या सापगावच्या इकडे कारण की मोठी मूर्ती इकडे जाणं शक्य नाही एवढं पाणी नाही आहे. तर मी तुम्हाला आता दाखवतो आपल्या छोट्या मूर्तीचं विसर्जन. गणपती बाप्पा आता आपण इथे पोहोचलो आहोत बाप्पाच्या इथे म्हणजे सापगाव नदीवरती. बघा हे पूर्ण इथे दिसते तुम्हाला सापगाव नदी. इथे आता बाप्पाच्या विसर्जनाची तयारी चालू आहे.
तर जसं की तुम्ही आता सगळं बघितलं आपल्या बाप्पाचे झाले विसर्जन, सॉरी आगमन नाही विसर्जन. तर याच्यामध्ये काय आहे ना, तुम्हाला आता तुम्ही असं सगळं बघितलं की मी आपल्या जेवढे पण शहापूरमधले जेवढे बाप्पा होते सगळ्या बाप्पांचं विसर्जन कसं झालं, प्रत्येक मंडळाने किती त्यांच्या पद्धतीने किती बाप्पाला चांगला निरोप देता येईल. कारण की आज ना माहोल खूप वेगळा होता माहिती आहे का. मी ॲक्च्युली आलो आहे, फर्स्ट टाईम आलो मी पूर्ण विसर्जनापर्यंत. मी कधी येत नाही, आम्ही याला मध्ये अर्ध्यापर्यंत येतो आणि लगेच तिकडनं घरी निघून जातो. फर्स्ट टाईम आलो, माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता म्हणजे बाप्पाचं विसर्जन लाईव्ह बघणं. टी व्हीवरती बघतो, व्हिडिओजवरती तर सगळं बघतो. तर मला टेन्शन कसं होतं ना, सगळ्यात मेन गोष्ट मला टेन्शन असं होतं की मी इकडनं घरी कसं जाणार. पण त्याचं पण टेन्शन सॉल्व्ह झालं. माझा दादा हे बघा, दादा म्हणजे हा स्वराज माझा एक फ्रेंड आहे. त्याचा ह्या काका आहे अमोल, हा बघा हा स्वराज, त्याचे पप्पा हा अमोल दादा आहे, त्याची पूर्ण फॅमिली आहे. त्यांच्यामुळे त्यांनी मला घरपर्यंत काय म्हणू शकतो पोचवण्याची जबाबदारी घेतलेली आहे. तर आता तुम्ही जे बघितलं ते होतं बाप्पाचं विसर्जन. तर मला जेवढं जमलं, जेवढं शक्य झालं तेवढं मी सगळे बाप्पाचे शॉर्ट्स टेक्स सगळे घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर तुमच्यापर्यंत कितपर्यंत पोचले हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगण्यासाठी विसरू नका. आणि आपण भेटूया पुढच्या अशा नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आपण आताचा हा जो ब्लॉग आहे तो आपण इथे सेंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तब तक के लिए टाटा बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र. हे बघा काम चालू झालेलं आहे बाप्पाच्या विसर्जनाचं. आयुष्यात कधी काम न करणारा आमचा पियुष आणि अनिश फक्त आज चक्क काम करत आहेत. आणि सगळ्यात आज काय म्हणू आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे हा बघा कोण काम करतं ते बघा. ए भद्रे मग काय मिळालं बघ. हे बघा काय माणूस आहे. ए जाशील अरे अरे पडा रे. हा बघा दुसरा लहान मुलगा. ए शेमडे काम कर जरा, कापूस काढतो बिन कामात. हा भाद्र्या हा भाद्र्या
बघा काढून नका बाहेर, जाऊ दे आतमध्ये, दाबून टाका वरतून.